आझाद मैदानामध्ये तुमचं आमरण उपोषण चालू आहे, हो. अन्नत्याग उपोषण आहे. काय म्हणणं आहे आपलं, काय मागणं आहे? मॅडम नमस्कार, माझं नाव ऋषिकेश सहारे आहे आणि मी या यंत्रणेचाच एक भाग आहे. मी मध्यवर्ती कारागृह मुद्रणालय नागपूर या कार्यालयामध्ये एक कर्मचारी म्हणून माझी नेमणूक झालेली आहे आणि त्याच कारागृह मुद्रणालयाच्या धर्तीवर संबंधित राज्याच्या सर्व 8 प्रेसेसमध्ये हा भ्रष्टाचार झालेला आहे याचा माझा स्पष्ट आरोप आहे. मॅडम माझं भ्रष्टाचार एक मिनिट, माझं शासकीय मुद्रणालय अनियमितता संवर्धन कृती दल हे माझं आहे आणि त्यातलाच मी संस्थापक अध्यक्ष आहे. आणि म्हणजे जे मुद्रणालयामध्ये जे भ्रष्टाचार झालेला आहे संबंधित हिशोबाने, जसं CCTV कॅमेरे हे सामान्य प्रशासन विभागातलं एक GR आहे मॅडम, की सरकारी कार्यालयामध्ये आणि निमसरकारी कार्यालयामध्ये CCTV कॅमेरे राहणं हे गरजेचं आहे. या मुद्रणालयामध्ये CCTV कॅमेरे नाही आहे. आणि दुसरं आहे मॅडम कतरण घोटाळा. हा फार मोठा घोटाळा आहे मॅडम, कारण की या कतरणामध्ये जो अ आणि ब वर्गाचा जो माल आहे तो ड वर्गाच्या कवडीमोल भावामध्ये व्यवस्थापकांनी ठेकेदाराशी आर्थिक हितसंबंध साधलेला आहे मॅडम. त्याच्यामध्ये कतरण मोजताना जो वजन काटा असतो ना त्याच्यामध्ये कॅलिब्रेशन नाही मॅडम. कॅलिब्रेशन्स बिलकुल हां येस, कॅलिब्रेशन नाही म्हणजे याचा अर्थ ते झालं, त्याचा घोटाळा आलाच. त्या समितीने जी समिती बसते कतरणमध्ये, त्या समितीमध्ये जसं कतरण जसं त्या वजनच्या मापावर जसं टाकलं आपण काट्यावर टाकलं तर ते वजन किती आहे ती फक्त समिती लिहिते, पण जनतेला काय माहीत आहे की किती किलो आहे ते. आता सपोज राहिलं 100 किलो आणि त्यांनी लिहिलं 80 किलो, म्हणजे आपण त्या समितीने जे लिहिलेलं आहे ते आपल्याला मान्य करावं लागेल, ठीक आहे. पण त्याच्यामध्ये त्या काट्यामध्ये स्लिप पण येत नाही किंवा त्या CCTV कॅमेरेमध्ये ते वजन मापन दिसत नाही की किती झाले. याचा अर्थ भ्रष्टाचार झालेला आहे मॅडम. आणि मी RTI सोर्समधून यांना हेच प्रश्न विचारले, यांनी हे सांगितले, हे स्पष्ट सांगितलेले आहे की हे आमच्या मागितलेली कतरणाबाबत भरलेली परिवहन व धर्मकाट्याची माहिती उपलब्ध नाही. उपलब्ध माहिती म्हणजे नाही, जे ट्रक जे असतात ना मॅडम ते धर्मकाट्यावर खाली ट्रकचं वजन आणि भरलेल्या ट्रकचं वजनची धर्मकाट्याची स्लिप मिळते मॅडम. जसं यांच्याकडे खाली ट्रकचं वजन मापची स्लिप पण नाही आणि कतरण भरलेल्या वजन मापची पण स्लिप नाही आहे यांच्याकडे. म्हणालात की आपण स्वतः त्याच्यामध्ये वर्किंग आहात, शासकीय कर्मचारी येस. आहात. मग तरी सुद्धा आपण स्वतःच्या नोकरीला धोक्यात आणून आपण हे सगळं उलगडताय. मॅडम सर्वात प्रथम म्हणजे आहे ना, मी महाराष्ट्रातला एक नागरिक आहे आणि मी सर्वात पहिले सामाजिक सेवक आहे. या महाराष्ट्रातली आपली जी तिजोरी आहे त्याच्यामध्ये पैसा कमी आहे मॅडम. तो पैसा का कमी आहे? या भ्रष्ट नेत्यांमुळे, या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे ही तिजोरी कमी झालेली आहे मॅडम. त्याच तिजोरीमध्ये मला पुन्हा पैसा टाकायचा आहे मॅडम. त्या विरोधात मी हे भ्रष्टाचाराचं आंदोलन करत आहे मॅडम या आझाद मैदानावर मॅडम. आपण कोणाशी पत्रव्यवहार केला? हां मॅडम, सर्वांशी पत्रव्यवहार केलेला आहे. आपले जे सन्माननीय राज्यपाल साहेब त्यांनीसुद्धा दखल घेतलेली आहे याच्यामध्ये. बघा, एक म्हणजे वाईट गोष्ट ही वाटत आहे की बघा सन्माननीय राज्यपाल साहेबांनी याच्यामध्ये दखल घेतली, पण नियंत्रण ज्यांच्या या मुद्रणालयामध्ये जे नियंत्रण कक्ष अधिकारी जे आहेत ते सुद्धा त्यांनी दखल घेतलेली नाही आहे. हा फार मोठा म्हणजे एक खेद वाटतं मॅडम, खेद वाटतं. तुम्हाला जेव्हा आता तुम्ही मैदानामध्ये तर बसलेला आहात आंदोलनासाठी, तेव्हा तुम्हाला असं का वाटलं की मी जेव्हा आंदोलनात बसेल तेव्हा मला न्याय मिळेल? नाही, नक्की मिळणार मॅडम. मी ज्या आपण काय प्रयत्न केला की नाही, ॲक्च्युली कसं आहे मॅडम, माझ्या ज्या मागण्या आहे ना त्या संविधानिक आणि लोकशाही मार्गाच्या मागण्या आहे. आणि पहिल्यांदाच आंदोलन बसलात? हां बिलकुल, पहिल्यांदाच बसलो मॅडम. मी पहिल्यांदाच बसलो आहे. आणि हां, सकारात्मक होईल? सकारात्मक होईल कारण की माझ्याकडे पुरावे आहे मॅडम, माझ्याकडे पुरावे आहेत. आणि त्याच्यामध्ये जे शिवराज फाईन आर्ट आहे मॅडम, जे प्रेस आहे त्यांना सामावून घेतलेलं आहे शासकीय मुद्रणालयामध्ये. तर ते मुद्रणालयामध्ये 33 कर्मचारी आहे मॅडम. तर ते 33 कर्मचारीमध्ये त्यांची ज्येष्ठता आणि अनुभव डावललेला आहे.
म्हणजे ज्यांना ऑफसेटचा अनुभव आहे 25 ते 50 वर्ष 25 ते 35 वर्षापासूनचा, त्यांना बेसिक दिलेला आहे मॅडम बाइंडिंगचा 16,600चा. आणि ज्यांना ऑफसेटचा अनुभव कोणताही नाही आहे, कोणताच नाही आहे, श्री व्यवस्थापक धीरज नागदिवे हे शासकीय मुद्रणालयातले व्यवस्थापक आहे, यांनी म्हणजे हेतुस्पर ह्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. बरं, मग या संदर्भात आपण कोर्टात आणि ते ना कोर्ट तर तेच विचारणार ना की तुम्ही काय केलं, पहिले तुम्ही काय केलं या, मग त्यानंतर मग सांगू शकतो की मी हे सर्व केलं आहे ना. आणि त्याच्यामध्ये ज्यांना सिनियर ज्यांची म्हणजे ज्यांना ऑफसेटचा अनुभव नाही आहे ना मॅडम, त्यांना 25,600वर कसं दिलं आहे, कोणत्या नियमाने दिलेलं आहे, मला याची सर्व इत्थंभूत माहिती तर पाहिजेच पाहिजे. पण याच्यावर SIT चौकशी पाहिजे मॅडम, SIT चौकशी. आणि OT जो आहे, OT अतिकाल जो भत्ता असतो, OT म्हणजे ओव्हर टाईम जो असतो मॅडम, हा जो OT असतो ना, हे जसं ज्या व्यक्तीला परस्पर काम आहे, म्हणजे ज्या सेक्शनला जे काम आहे ना, त्या सेक्शनला बोलवण्या व्यतिरिक्त हे संपूर्ण म्हणजे पूर्ण प्रेसला बोलवतात मॅडम OTसाठी. म्हणजे त्यांची गरज नसताना पण त्यांना बोलवलं जातं मॅडम, हे कमिशनमुळे. यांच्याकडून यांना कमिशन मिळतं मॅडम व्यवस्थापकांना. ठीक, जसं आता एखादा कर्मचारी, जसं आता शासकीय मुद्रणालयामध्ये आपलं सफाई कामगार, जर का 4 सफाई कामगाराचं काम आहे, त्याच्यामध्ये आपला कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक श्री विनोद बोंदाले हे काय येतात, त्यांची गरज काय आहे तिथे येण्याची, काय गरज आहे, हे संबंधित धीरज नागदेवे आणि म्हणजे हे यांचा आर्थिक व्यवहार आहे मॅडम या सर्व गोष्टीचा. त्यासाठी मी यांची योग्य SITची चौकशीची मागणी मी केलेली आहे मॅडम याच्यात. आणि चौकशी नाही बसली तर पुढील भूमिका काय असणार आहे? मॅडम मी आहेच इथं बसलो आहे, हा थांबणार नाही मॅडम, जोपर्यंत न्याय मिळणार नाही मी इथेच आहे मॅडम.